गेल्या काही दिवसांपासून अहिल्यानगरमध्ये प्रशासनाकडून अतिक्रमण धारकांवर बेधडक कारवाईचा बडगा सुरू आहे। अहिल्यानगरच्या वडगाव गुप्ता परिसरातील दलित बांधवांच्या घरावर कारवाई करण्यात आली। यावेळी नागरिकांच्या पक्क्या घरांवर बुलडोजर चालवण्यात आलाय। वडगाव गुप्ता परिसरातील गट नंबर 591 या क्षेत्रात 40 ते 50 मागासवर्गीय कुटुंब गेल्या 30 ते 35 वर्षांपासून राहत आहेत। या प्रकरणी शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी या परिसरातील पाहणी केली। या प्रकरणी संसदेत आवाज उठवणार असल्याचे लंके यांनी नागरिकांना आश्वासन दिले। जमातीसाठी वेगळा आता आपण याची लढाई कोर्टात करू। याचा आता मी संसदेमध्ये सुद्धा हा मांडतो विषय। माझं तर म्हणणं असं आहे, उलट हायकोर्टात आपण जाणारच आहे। मी 8 दिवसात मी दिल्लीला जाऊन आता मी एखाद्या वकिलाची गाठ घेतो। हा विषय डायरेक्ट सुप्रीम कोर्टात आपल्याला खेचता येतो का बघू। पण तुम्हाला एक सांगू का, एक म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावलं नाही पाहिजे। आज तुमच्यासारखे गरीब लोकांना उद्ध्वस्त केलं, आमच्यासारख्या धनदांडग्या लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी गरिबांच्या घरावर नांगर फिरवला। ही ठीक आहे, आज ना उद्या याचा कुठेतरी शाप मिळणार आहे। यांचं तर सगळ्यांची बरबादी होणार आहे। म्हणजे अधिकारी जरी म्हणतात ना आम्ही दबावामुळे आम्ही करतोय, अरे पण तुमच्या अधिकारात केलं ना, तुम्ही चुकीचं केलं ना, तुम्हाला तर फेडावंच लागणार आहे। ज्यांनी करायला लावलं त्याला फेडावं लागणार आहे। पण आज माझे गोरगरीब लोक उघडे आहेत ना, तो याला कायदेशीर लढाईच करावं लागणार आहे। आम्ही तो सगळा कायदेशीर आम्ही सगळा अभ्यास केला। अरे मंदिरं पाडली, 1100 वर्षाची परंपरा आहे, 1100 वर्षाची पालखीची परंपरा आहे। ती पालखी सुद्धा त्यांनी बुलडोजर खाली गाडली आणि तुम्ही हिंदुत्वाच्या गप्पा मारता। देवीची कमान सुद्धा पाडली, इथं सुद्धा एक मंदिर उद्ध्वस्त केलं आणि आम्ही हिंदुत्वाच्या गप्पा मारायच्या, फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी हे बोलायचं। याला आपण कायदेशीर लढाई करू। एक ना एक दिवस आपल्याला कायदा आपल्या बाजूने उभा राहणार आहे। शेवट कायद्याच्याच बसणारे माणसं आहेत, तर चौकट सोडून काही करू शकत नाही। तर निश्चित तुम्ही काही काळजी करू नका। तुम्हाला जेवढं दुःख झालं ना, मी त्या दिवशी आलो नाही त्याला कारण एकच होतं, मला हे सगळं पावालं नसतं। मला पावालं नसतं, मी ऍडमिट असतो तरी आलो असतो, पण मला पावालं नसतं। आणि त्यांना हे अपेक्षित आहे मी कुठेतरी आलो पाहिजे, माझ्या गुन्हे दाखल करून माझ्यासारख्याला सुद्धा आत टाकायची डिरिंग का यांचा कट आहे, सगळा कट आहे। तुम्हाला जेवढं तुमच्या हृदयाला दुःख आहे त्यापेक्षा निश्चित 10 पट दुःख मला आहे। तर तुम्ही काळजी करू नका, ही कायदेशीर आपण लढाई लढणार आणि हीच कायदेशीर लढाई जिंकणार। आणि ज्या प्रशासनाने आपलं नुकसान केलं ना, त्याच प्रशासनाकडे भरपाई सुद्धा आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि निश्चित ज्या अधिकाऱ्याने चुकीचं केलं ना, तू चुकीचं केलं ना, तुझ्यावर कारवाई करणार आपण। झोपलेत सगळे, इथं ठोका, इथं साफसफाई करा, इथं झोपड्यात ठोका, इथं जागा। साहेब उद्या परत त्यांचे बुलडोजर येणार आहे, उद्या आहे ना ही लेवलिंग करायला, म्हणजे आमचं जे पडलेलं आहे ना ते लेवलिंग करायला परत येणार आहे।